हे कायच पाणी मला ते डांगराच वाटतं सर, माझाच भरोसा बसत नाही. काहीतरी फॉल्ट झालाय बरं. हो सर. हो सर. काय जबरदस्त. बाहेर आली सर, बाहेर आली सर. हे बाय हो सर, बाहेर आली. काय मुळी बाहेर आली सर. अरे यार, हे अजब कारभार सगळा, अजब गजब. हा बघ लहरी बघा, झाड बघा समोरचं. नको नको म्हणते, उन्मळून पडले सर ते यावर्षी. खूप जुनं झाड आहे. आपण डोंगराच्या पायथ्याशी नसून आपण डोंगरावर आहोत आणि याच्यावरती जो आहे तो बाले किल्ला आहे हा वरती आणखी, बरोबर आहे. तर आपण डोंगराच्या वरती सपाटीवर आहोत. तर मला वाटते आपण खालून जे बघितलं कोतुळ वगैरे ते एकदम खोलामध्ये खाली. बिलकुल सर. जे कळसूबाईच्या रांगेच्या लेवलला आपण आहे इथे. आज 1500च्या आसपास तर आहे असंच आरामशीर. आहे पण ते खाली आहे, सगळं थोडंसं खाली आहे. तुम्ही सगळ्यात उंचीवर सगळ्यात रिस्की आहे. बघा आवाज बघा, सळकण आवाज येतो असा. बिलकुल सर. हा ते झाडाची हे हाल आहे. मग अशा कंडिशन मध्ये तुम्ही एवढी मोठी डेअरिंग कसं काय केलं पहिले, हे मला प्रश्न. किती जवळ खडक आहे? साधारणपणे आता इथं तर 2 फुटावरच खडक आहे सर, म्हणजे मुरुंब आणि खडक. पण माती पण इथलीच आहे? हो, माती पण इथली. वा. आणि त्याच्यावरच तुम्ही रान माती म्हणायची? हो बिलकुल. आणि त्याला जर अजून पैसे कमवण्यासाठी काही वेगळा मार्ग करावा लागत असेल तर हे तर चुकीची गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही. पण आज तुम्ही पाहिलं की तुम्ही शेतीमध्ये एवढा इंटरेस्ट घेताय आणि तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये काय करून ठेवलं हे सगळं. हा बिलकुल सर. अफलातून लोक काकडी करताना 10 वेळा 1000 वेळा विचार करतात, कारण त्याला व्हायरस आहे, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहे. तुमच्या आजूबाजूला मी हे नेटशेड पाहिले इथे जवळपास सर. तर काय तुम्हाला एकंदरीत तुमचा अनुभव आहे सगळा, मला ते बघायचं सर. त्यांनी 3.5 ते 4 दिवसात त्यांनी फवारणी करायची. बर. आठवड्याला 2 आता किती दिवसात झाली आपली ही? महिन्याची झाली सर. 3च फवारणी झाली आजपर्यंत. आता जर काल आणि आज जवळजवळ 3500 किलो काढला सर. 3.5 टन. 70,000 रुपयाचा तुमचा एक तोडा झाला. एकच तोडा. बरं. आणि सुरुवात आहे. म्हणजे 30 आणि 55 75. हो. 75 आणि 30 105 गुंठे. 105 गुंठे सगळं. हो. INPH मध्ये जंगलातली ताकद. हो. तुमचं जंगल नाही इथे, तुम्ही पाहिलं तर या डोंगरावर झाडी नाही जास्त, सगळे दोन्ही पण डोंगरे बोडके आहेत. बिलकुल. बोडके याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये नायट्रोजन लेवल जादा आहे आणि कार्बन लेवल कमी. हो. कार्बन लेवल जर जादा झाली तर झाडं जास्त होतात. हो. आणि नायट्रोजन लेवल जास्त झाली तर गवत जास्त होतं. गवत जास्त. तुमच्याकडे गवत जास्त आहे याचा अर्थ इथं भाजीपाला चांगला येऊ शकतो, परंतु त्याच्यामध्ये पण फळभाजी बनतो आपण. हो. फळभाजीमध्ये भाज्यांचाच एक थोडासा उन्नत प्रकार, तर त्याला थोडी ताकद जास्त लागते. किती वेळ हे तोडायचे विसरलं तुमच्याकडून? हो, विसरले सर. आणि बघा मी उभा कुठे आहे बा. हो सर. हा हो सर. मी उभा कुठे आहे बा. हो सर. त्या झाडाला पण काळजी आहे. हो सर. तुम्ही अख्खं तोडून झाले. हो. या विसरून राहिले. तेच विसरले. काकडी पे लिखा है राम सर का नाम. बिलकुल. जेवढी स्त्री एखादी कष्ट करताना जेवढी सुंदर दिसते ना, हो. तेवढी मेकअप करून नाही दिसत. बिलकुल सर. बरोबर बघा. बिलकुल सर. तोडल्या सुगंध आला. हो. एकदम चविष्ट आहे सर. तुम्ही खाल्ली? हो. आम्ही कालपासून आम्ही काकड्याच खातो सर. किती काळे खाल्ले? 20 काकड्या खाल्ल्या असतील सर मी कालपासून. काय बात करता? हो बिलकुल सर. अहो बळच कोणी खात नाही. नाही 20 खाल्ल्या सर मी हा कालपासून. तुम्ही काही सर्वे केला असेल ना का बाकीचे माल कसे असतात तुमचे कसे?
सर एकदम आपलातून. आता याचं मी सेटिंग पाहिलं याचं, आता काही ठिकाणी मी झाडांचं मोजलं 27 सेट झालेली काकडी आहे सर. याचा अगोदर मी आंब्याचा अनुभव घेतला होता सर शेखर सरांकडून. हा आंबे लावले तू? हो आंबे कुठे? या डोंगराच्या वरती 8.5 एकरमध्ये आंबे आहे सर. अजून वरती? हो. तर एकदा वापरल्यानंतर अक्षरशः तोडून आम्ही थकलो आणि 20 झाडं आम्ही सोडून दिली आणि म्हणजे रडकुंडी चालू आम्ही तोडायला, इतके आंबे लागले काढले तिथे. कोणते व्हरायटी? केशर. हा हो 3 4 5 6 7 खाली पात्या बाजूला 8 9 10 11 12 13. ते तुमच्या खाली 14, पांढरं 15. पांढरं पा उचका ती हे बघा खाली कमाल आहे हो आणि सर. वर मालच माल आहे. हे पान आहे का काय आहे? का सपान आहे? हा? हे शेतकऱ्याचं सपान राहतं असं, कारण जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. म्हणजे फळाची जी गुणवत्ता आहे ती सगळी पानावर अवलंबून आहे. त्या जमिनीमध्ये जी ताकद आहे ती ताकद, ओरिजिनल ताकद गवत निर्माण करण्याची. हो पण तुम्ही तिथं हे पीक पिकवलंय, जमवलंय, ते हे थोडंसं नवल तुम्हाला नाही वाटत काय? बिलकुल वाटतं ना सर, एकदम अप्रतिम. म्हणजे माझा विश्वासच नाही बसला सर, इतकी काकडी कशी काय आली. काल मला वाटलं 4-5 आम्ही 5-6 बायल्या, म्हटलं 20 बॅग निघतील. बर ते तो हा प्लॉटच कम्प्लीट नाही झाला सर. जवळजवळ कालच 80 बॅग निघाल्या याच्यामध्ये त्या प्लॉटमध्ये. 15 वर्ष झाली युरियाचा एक दाणाही मी विकत घेतलेला नाही. 15 वर्ष. तुमची ही जमीन किती आहे सगळी? ही 13 एकर आहे सर. 13 एकर आहे. हो. मग ह्या 13 एकर मी पूर्वी काय करायची तुम्ही? हे गवत असायचं सर इथं, सोयाबीन आणि सोयाबीन करायची हो. तुम्ही? म्हणजे शेती होती पहिली? हो व्हायची, पण असं युरियाचं आणि खत कोणतंच मग खत तुम्ही नाही. जसं येईल तसं बस पेरून ये. द्यायचं. हो आम्ही काहीच वापरत नाही, युरिया म्हणजे नाहीच. 7:30 ला कधी येत असतो सर प्लॉटला. आम्ही रात्री तुम्ही पण? हो 7 वाजेपर्यंत असतो. हे माणसाला येड लागलं तुम्ही लावून घेतलं का? हा? हे पीक पाहून काय वाटतं तुम्हाला? आनंद वाटतो सर, हा? छान वाटतं. हा मुळा खोरा आहे. म्हणजे या मुळ्या खोऱ्यामध्ये मुळा धरण भरतं, एवढं मोठं पाऊस या भागात होतो. हो मग हे पाऊस सतत चालू आहे, त्या सतत पावसामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं नाही का याला डावणी? कारण डावणीचा लय मोठा धोका असतो याला पावसाळ्यामध्ये. असतो ना सर. खालून पानं पिवळे पडतात आणि डायरेक्ट पानं जळून जातात. हो असतो. बरोबर आहे ना? हो. लोक पारचे पानं छाटू छाटू थकून जातात. हो सर. कीटकनाशकाचा वापर नाही, बुरशीनाशकाचा वापर नाही असं ते म्हणतात. हो त्यांचा विश्वास ठेवू आपण, आहे की नाही? तो विश्वास का ठेवायचा? कारण ह्या पानांवर कुठले डागत नाही ना केमिकलचे, हे स्वच्छ नाही एकदम. मग ते त्याच्यावरती कुठला खाली तुम्हाला कुठं दिसत नाही. आणि मायक्रोरायझाला जिवंत आहे म्हटलं 100% केमिकल वापरलेलं नाही. त्याने जर तुम्ही केमिकल वापरलं तर मायक्रोरायझा जिवंत राहू शकत नाही. हे खाली जे पांढरं दिसत तुम्हाला, एवढ्या व्यापाची नोकरी असून तुमचं हे सगळं जे करणं आहे, हे सगळं तोंडामी बोट घालायला लावणार. हा? कृषी अधिकारी पण पाहून गेले इथून. काय बात म्हणून करता? एकदम एकच नंबर प्लॉट. हा हो बरं, तुम्ही जर म्हटले केमिकल नाही फवारेल तर मग त्यांना आश्चर्य नाही वाटत? नाही, त्यांना माहिती आहे मी सगळं सॉइल चार्जरच वापरतो. बरं. त्या मॅडम पण हेच वापरतात, कृषी सहाय्यक आहेत त्या. हा आणि कृषी अधिकारी ते पण सॉइल चार्जरच खत वापरतात. हा हो तेच प्रॉडक्ट वापरतात. कुठलं? संगमनेरचे. आता तुम्ही आणीवारी पीक पाणी लावतो लोकांची, हो बरोबर आहे ना? हो आता तुम्ही पिकांची अवस्था पाहत फार भयानक. कोथरूड म्हणजे तुम्ही हो. कुठे ड्युटी आता? मी आता आश्वीला असतो सर. आश्विला आहे. हो आता तिकडे बी परिस्थिती पहा, हो. काय परिस्थिती ऊसाची. ऊस सर 32 आणि 35 टनावर आले ऍव्हरेज. 100 टन ऊस निघायला पाहिजे, तो किती आला? एकरी 32 ते 35 टन निघतोय सर आज. आणि खर्च किती आहे? खर्च भयानक आहे. वर्षभर सांभाळायची पीक आणि 35, 36, 38 फार लक्ष दिलं 40 टन, बरोबर. 42च्या पुढे जात नाही. मग इथं वरती खाली इथं हो टोमॅटोचा प्लॉट पूर्ण जळून गेलेला आहे, हा. हो ते विहिरी जवळ हो आहे ना? हो हो. तर तो काय बोलतो शेतकरी, काय म्हणजे त्या तरी फवारी मार चालून तरी हे चालू काय मला कळतच नाहीये. 10 वेळा तेच फवारी मारून झाले, हो रोग कंट्रोल होत नाही, तरी पण तेच फवारी मारतात. रस्ता का नाही बदलत? मी जवळजवळ 4 वर्षापासून. काय बात करता? हो. म्हणजे सॉइल चार्जर पण वापरता? हो चांगलं वाटतं. बाकी शेजारच्या पाजारच्या आंबे बघितले ना, हा बार येतच नाही, जळून जाते ते. ते बाकीचे जे पण आहे, हा बाकीचे आहे ना, हा म्हणजे गावठी आंबे सुद्धा येत नाही येत नाही. आणि यांची केशर येतात. हा केशर येतं.
मग तो विशेष गोष्ट आहे का? हो आणि चविष्ट सर इतकं चविष्ट चांगले एकदम मस्त. हां केमिकलवर आज पिकाची गॅरंटी आहे का? म्हणून ती तुम्ही करत नाही, हा मुद्दा आहे. आला लक्षामध्ये. तर तुम्ही जर शेतीमध्ये असं शेती जर पिकायला लागली तर तुम्हाला नोकऱ्या करायची काहीच गरज नाही. आता माझं 55 आहे सर. 55 वयामध्ये सर असं चमत्कार करू शकता. तुमचं तर आयुष्य सुरुवाती. फौजी माणूस आणि त्यात तलाठी, हे दोन ॲटिट्यूड आणि दोन गोष्टी याला दोन्ही असून शेती म्हणजे थोडंसं आपलातून कार्यक्रम. हा हो थोडंसं हे म्हणजे न पटण्यासारखी गोष्ट आहे. कोणालाही पटणार नाही की तुम्हाला शेतीची एवढी आवड आहे पहिल्यापासून, ती जपली तुम्ही. हो सर. मग सगळा व्याप सांभाळून ते पण करतो मी सर. करता. आणि ते नोकरी इथं नाही आहे तुमची. नाही सर. नोकरी कुठे आहे? राजवीर. इथून किती किलोमीटर येते? जवळजवळ 50-55 किलोमीटर. म्हणजे हे तुम्ही प्रेम असल्याशिवाय नाही करू शकत. हो सर. तेव्हा प्रेम असताना माणसं शेतीवर तेव्हा, आणि हे प्रेमाचाच परिणाम आहे. म्हणजे तुम्ही केमिकलमध्ये गेले असते. हो शिलाजी ट्रीटमेंटनुसार चालल्यानंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला पूर्ण खात्री हो बिलकुल खात्री. मागे पिकं घेतली त्याच्यात फवारी मारून मारून मी थकलो बा एकदम अक्षर. ते पण Chemical मध्ये? हो. ती हेच मुलं 3 दिवसाला फवारी मारली का त्याला किडी यायची. सिमला मिरची होती त्याच्यात असं सांगितलं मला की ती केमिकल शिवाय येऊच शकत नाही. खालच्या प्लॉटला अक्षरशः आळी यायची, त्याच्यातून ती खाऊन घ्यायची आणि 3 दिवसाला फवारी असायची त्याची. तरी आळी यायची. हो म्हणजे तुम्ही सगळे प्रयोग करून झाले तुमचे? हो झाले सर. आणि काकडीसाठी सुद्धा व्यापाऱ्यांनी 5 स्टारमध्ये जे लोक काम करतात, म्हणजे ज्यांचे वेंडर्स असतात, ज्यांना मॉल्समध्ये विकायचं असतं, की जे मॉल्सवाले लोक आहेत ते सगळेजण कॉन्टॅक्ट करतात साहेबांना. कारण जे व्यापारी लोक आहेत त्यांनी तर मिळून अवश्य कॉन्टॅक्ट करावा. कारण मी स्वतःसुद्धा एवढा फिरलो आहे, पण एवढी सुंदर टेस्ट काकडीची. हा म्हणजे तुम्ही ह्या काकडीचे विविध पदार्थ करणार, तुम्ही काही पण करायचं सुंदरच होणार. कोशिंबीर करा, सलाडमध्ये द्या, तुम्ही याचे आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे काही जे म्हणजे ज्युसेस असतात ते करा. हो अतिशय सुंदर, ज्युसी, मऊ, सॉफ्ट आणि सगळ्यात म्हणजे कुरकुरीत आणि टेस्टला एकदम गोड. काकडी तर काही का असतात, पण यांची काकडी जरा वेगळीच आहे. तसं शेती तर भरपूर आहे, यांची शेती जरा वेगळीच आहे. अशी शेती सगळ्यांनी पिकवा हां, आणि सगळ्यांना अमृत खाऊ घाला. हे कायच पाणी मला ते डांगराच वाटतं सर. माझाच भरोसा बसत नाही. काहीतरी फॉल्ट झालाय बरं. हो सर. हां हो सर. काय जबरदस्त. ते हे पण हे पान केवढं आहे सर. हे खालचं पान केवढं आहे, पूर्ण दोन्ही हात पंजे जरी पसरवले हे बघा. हो सर. उघड सगळी पोले सेम कंडिशन आहे. हो सर. सर मुळे पण मुळी सर मुळी काय बाहेर आली सर. हां बाहेर आली सर. हे बाय हो सर बाहेर आली. हे काय. मुळी बाहेर आली सर. अरे यार हे अजब कारभार आहे सगळा, अजब गजब. हां बघ ते बघ लहरी बघा. फळ बघा समोरचं. हो नको नको म्हणते. उन्मळून पडले सर ते. हा? झाड यावर्षी खूप जुनं झाड आहे सर ते. बघा ना तुम्ही, हो उन्मळून पडले. हो सर. बापरे काय जुनं आहे सांगू? फार. जवळजवळ फार 50 वर्ष. हा? हो तर आता आपण ड्रोनमधून बघितलं, जर ड्रोनमधून तुम्ही नाही बघितलं तुमचा विश्वास नाही बसणार की आपण कुठे आहोत. आपण डोंगराच्या पायथ्याशी नसून आपण डोंगरावर आहोत, आणि याच्यावरती जो आहे तो बालेकिल्ला आहे हा वरती आणखी, बरोबर आहे. तर आपण डोंगराच्या वरती सपाटीवर आहोत. तर मला वाटते आपण खालून जे बघितलं कोतुळ वगैरे ते एकदम खोलामध्ये आहे खाली. बिलकुल सर. जे कळसुबाईच्या रांगेच्या लेवलला आपण आहे इथे. आज 1500च्या आसपास तर आहे असंच आरामशीर. तर आज आपण जर पाहिलं इथे तर डोंगर आहे, प्रचंड वारा आहे. त्या वाऱ्यामध्ये ड्रोन सुद्धा रडत होता तिथे. परिस्थिती बेकार आहे. आणि हवा बघा याच्यामध्ये शेड नेटमध्ये आतमध्ये एवढी हवा लागते. तुम्ही हे सगळं एवढं डेअरिंग काय बा, म्हणजे मला काही कळत नाही. बाकीच्यांचं आहे पण ते खाली आहे, सगळं थोडंसं खाली आहे. तुम्ही सगळ्यात उंचीवर सगळ्यात रिस्की आहे. बघा आवाज बघा,
सळकन आवाज येतो असा. बिलकुल सर. हा ते झाडाची हे हाल आहे. मग अशा कंडिशन मध्ये तुम्ही एवढी मोठी डेअरिंग कसं काय केलं पहिले, हे मला प्रश्न. सर याचं मुख्य कारण म्हणजे सर इथं कुठलाही रासायनिक याच्यामध्ये या नॅचरल स्वच्छ जमीन आहे सगळी. 1 ग्रॅम आजपर्यंत रासायनिक कुठलाही आलेलं पदार्थ नाही टाकलेला तिकडे. ही जी जमीन आहे माती, ही माती तुम्ही बाहेरून आणली आहे? नाही. नाही इथलीच आहे सर. इथलीच आहे. हो. म्हणजे खाली खडक जवळ आहे? खडक फोड. खडक. किती जवळ खडक आहे? साधारणपणे आता इथं तर 2 फुटावरच खडक आहे सर, म्हणजे मुरुंब आणि खडक. पण माती पण इथलीच आहे? हो माती पण इथली. वा. आणि त्याच्यावरच तुम्ही रान माती म्हणायची? हो बिलकुल. बरं इथं सगळं आपण आजूबाजूला पाहिलं गवताची झाडं बी नाही इथं? बिलकुल नाही सर. बरोबर आहे ना? हो म्हणजे भाजीपाल्यासाठीची जमीन आहे समजा तुम्ही निवडली आता, हो एखादा अर्धा असं झाड आहे, तर तुम्ही इथं पॉली हाऊस करण्याचा किंवा नेट शेड करण्याचा निर्णय घेतला ही जमीन बघून. हो सर. त्यावेळेस तुम्हाला टेक्नॉलॉजी माहिती होती का? म्हणजे आहे हो बिलकुल माहित होती सर. माहिती होती. हो पण मग शेड नेट करताना मग तुम्ही असं प्लॅनिंग केलं की आपण इथे करू बुवा असं काहीतरी? हो मला ते वापरायचंच होतं सर. ते अगोदर तेच वापरायचं? हो ते वापरायचं ते डोक्यात ठेवूनच केलं? हो बिलकुल सर. समजा रासायनिक वापरायची जर समजा इथे वेळ आली असती तर मग तुम्ही केलं हिंमत नसती केली सर. मग हिंमत केलीच नसती सर. काय बात असं- करता? नाही सर. कारण रासायनिकचे बरेचसे अनुभव आमचे आहेत, हा? तर हिंमत केली नसती. तुम्ही यांच्या मागे उभे कशा मला काही कळतच नाही. म्हणजे व्यवसाय तुमचा काय, समजा नोकरी तलाठी आहे, हो तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ. हाऊस वाईफ आहे. मग ते तुम्ही तुमची नोकरी करायचे ते धंदे काय सोडून हे दुसरे काय आहे म्हणजे? आवड आहे आम्हाला शेतीची. आवड आहे सर. बिलकुल मी तर म्हणलो तलाठी म्हणलं का काय, ते आता मला तर माहिती आहे सगळं. बिलकुल सर. बिलकुल सर. मी काय हो, बोलायचं बिलकुल बिलकुल सर. आणि तलाठीला जर अजून पैसे कमवण्यासाठी काही वेगळा मार्ग करावा लागत असेल तर हे तर चुकीची गोष्ट आहे, बरोबर आहे की नाही? पण आज तुम्ही पाहिलं की तुम्ही शेतीमध्ये एवढा इंटरेस्ट घेताय आणि तुम्ही पहिल्याच प्रयत्नामध्ये काय करून ठेवलं हे सगळं. हा बिलकुल सर. अफलातून लोक काकडी करताना 10 वेळा 1000 वेळा विचार करतात, कारण त्याला व्हायरस आहे, त्याला वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहे. तुमच्या आजूबाजूला मी हे नेट शेड पाहिले इथे जवळपास. सर तर काय तुम्हाला एकंदरीत तुमचा अनुभव आहे सगळा, मला ते बघायचं आहे. सर आता इथं या काकडीला लावल्यापासून फक्त 3च फवारण्या झालेल्या आहेत आणि बाकीच्यांना फवारण्या जास्त घ्याव्या लागतात. केमिकल वर आहे इथं? हो. समोर ते सगळे हो, केमिकल. chemical. पण मगाशी ड्रोन मधून हो. पाहिले, दिसले का रे मगाशी? हो त्यांना 3 दिवसाला फवारा हे असतो. गाव कुठलं इथं वरती? नाचण ठाव. म्हणजे नाचण ठाव जे आहे सगळं डोंगराच्या पोटाशी, तिथं तुम्ही आपण इथं आलो. हो सर. तर गावामध्ये केमिकल वरतीच तुमची शेड वरती प्लॉट आहेत. हो ते कशाचे आहेत? ते रासायनिकवर आहे. काय काकडीचे? काकडीचे किंवा बाकी शिमला मिरची किंवा त्याचे आहे? हो. मग ती काकडीचा एखादा प्लॉट आहे का त्याच्यामध्ये? काकडीचा याच्या अगोदर होते आता. तिथं होते. हो बरं काय परिस्थिती तुम्हाला वेगळी वाटते तुमची आणि त्यांची? त्यांनी 3.5 ते 4 दिवसात त्यांनी फवारणी करायची. बर. आठवड्याला 2 आता फवारणी. किती दिवसात झाली आपली? ही महिन्याची झाली सर. 3च फवारणी झाली आजपर्यंत. हे काय याला म्हणजे हे जे आहे नुसतं सगळं नुसतं 2 हो, तुम्ही तोडून बाहेर ठेवलं मी पाहिलं. हो. तर किती माल येतो खूप आहे. एका तोड्याला? किती माल येतो असा? आता जर काल आणि आज जवळजवळ 3,500 किलो काढला सर. 3.5 टन? 3.5 टन. हो सर. बिलकुल सर. काल आणि आज मजूर कमी होते त्याच्यामुळे तोडता नाही आला. आज काल आणि आज किलोला बाजार काय? साधारणपणे 20 रुपये बाजार आहे सर. 20 रुपये. हो डायरेक्ट व्यापाऱ्याला दिले. 70,000. 70,000 रुपयाचा तुमचा एक तोडा झाला. एकच तोडा. बरं. आणि सुरुवात सुरुवात आहे. सुरुवात आहे. काय म्हणजे तुम्हाला अचंबित करते या गोष्टी सगळ्या? बिलकुल सर. हा? बिलकुल सर. याचं जे बेसल आहे ना तो एकदम काळजीपूर्वक भरला काय गेला. काय ठेवलं तुम्ही आता? त्याच्यामध्ये कृषी अमृतच्या जर सर 110 बॅग आणले होते. किती क्षेत्र आहे सगळं? त्या पहिल्या याच्यामध्ये किती आहे? 55 गुंठे. त्याच्यामध्ये 30 गुंठे सर. 30 गुंठे. हे 55. इथून दिसतोय तो समोर. हो 30 गुंठे. बरोबर आहे ना? आणि डोंगराच्या पोटाला येतो. हो 30 तो गुंठे. 30 गुंठे हा 55. 55 आणि खाली जो दिसतोय तो 20 गुंठे. अच्छा. म्हणजे 30 आणि 55 75. हो 75 आणि 30 105 गुंठे. 105 गुंठे सगळं. हो मग तुम्ही एकरी देता का कसं करता सगळं? 105 बॅग दिल्या सर मी याला. 105 बॅग सगळ्यांना? कृषी अमृतच्या. म्हणजे गुंठ्याला एक बॅग? हो सर. 105 बरोबर आहे बॅग. ना? हो 105 सर्व दिलं. ते न्यूट्री चार्जर ते किती आणलं होतं? ते 3 किलोचे 2 पॅकेट 6 किलो दिले सर. अच्छा. म्हणजे थोडंसं कमी गेलं त्यामध्ये. हो हो बिलकुल सर. म्हणजे साधारणतः 20 बॅगांच्या पाठीमागं जर एक पॅकेट धरलं तर 20 5 म्हणजे ते कमीत कमी 5 पॅकेट जायला पाहिजे. हो 2 पॅकेट दिले सर. ते जर 5 पॅकेट गेले असते हो तर मला वाटतं तुम्हाला 100च मजूर लागले असते. हा. बिलकुल सर. कृषी अमृत काय आहे? ह्या जमिनीमध्ये जी ताकद आहे तीच ताकद कृषी अमृतमध्ये. हो पण ह्या जमिनीची जी ताकद नाहीये ती ताकद कशामध्ये? RNPH मध्ये. हो RNPH मध्ये जंगलातली ताकद. हो तुमचं जंगल नाही इथे. तुम्ही पाहिलं तर या डोंगरावर झाडी नाही जास्त. सगळे दोन्ही पण डोंगरे बोडके आहेत. बिलकुल सर. बोडके याचा अर्थ काय आहे की याच्यामध्ये नायट्रोजन लेवल जादा आहे,
आणि कार्बन लेवल कमी. हो कार्बन लेवल जर जादा झाली तर झाडं जास्त होतात हो आणि नायट्रोजन लेवल जास्त झाली तर गवत जास्त होतं. गवत जास्त. मग तुमच्याकडे गवत जास्त आहे याचा अर्थ इथं भाजीपाला चांगला येऊ शकतो, परंतु त्याच्यामध्ये पण फळभाजी बनतो आपण त्याला. हो फळभाजीमध्ये भाज्यांचाच एक थोडासा उन्नत प्रकार, तर त्याला थोडी ताकद जास्त लागते. हो सर. मग त्याला कार्बनची मात्रा पण लागते. हो सर. आणि जर तुमचे जर कार्बन नसेल तर तुमचं नुसतं नायट्रोजन असेल तर तुम्हाला मग पालेभाज्या चांगल्या येतात. हो. आपण रानभाज्या म्हणतो की नाही, हो हो तसं मग कोथिंबीर, मेथी वगैरे, तांदूळशाची भाजी, हो ती चावीची बरंच तुम्ही नावं ऐकले असं. हो मग त्याच्यामध्ये सगळ्यात मेन तुम्ही ही काकडी या ठिकाणी जमवली म्हणजे तुम्ही जे 2-2 पाकिट टाकली, हो 2-2 न्यूट्री चार्जेस. हो 6 आयर्न किलो. पीएच हो 6. ते 6-24 त्याची चमत्कार आहे. हो सर. म्हणजे तुम्हाला त्याची ताकद मिळाली, हो. तो बेसल डोस झाला. त्याच्यानंतर पुढे सर मग आता याला पुढे मग तेवढंच टाकलं मग सर. सॉइल चार्जर सॉइल चार्जर सर 2 ड्रम आणले होते 20-20 लिटरचे 20-20 लिटरचे ते हो. गेले. ते ते- कसे देता मग? ड्रिपनं सर. ड्रीपने सोडता एका हो. वेळेस किती सोडता? एका वेळेस सर ते 20 2 ड्रम मी जवळजवळ 5 वेळेस दिली सर. 5-5 लिटर दिली ड्रिपमध्ये. काकडे आहेत का आता? हो सर आहेत सर. काकडे आहेत सर. दाखवा बरं जरा. बापरे. किती वेळ हे तोडायचे विसरले राहिले. तुमच्याकडून? हो विसरले सर. आणि बघा तोडायचे मी उभा कुठे आहे बा? हो सर. हा, हो सर. मी उभा कुठे आहे बा? हो सर. त्या झाडाला पण काळजी आहे. हो सर. तुम्ही अख्खं तोडून झाले, हो सर. या विसरून राहिले. विसरून तेच विसरले. काकडी काकडी पे लिखा है राम सर का नाम. बिलकुल सर. बघा आता ह्या चारी काकड्या एकाच ठिकाणी होत्या आणि तोडायला म्हणजे नुसतं हात लावला तर हातामध्ये आल्या माझ्या. हो त्याला त्रास नाही बिलकुल नाही सर. तोडायला. हा, आणि याला लष्टर पान सर पांढरं दिसतंय. पाहा तुम्ही, हे बघा हे असं, हे बघा हो हे काठ बघा त्याचा हो सर. पूर्ण पांढरा दिसतोय. म्हणजे जेवढा याला पांढरेपणा येईल ना हो तेवढं लष्टर समजलं जातं. म्हणजे लष्टर कधी येतं? जेव्हा आपण म्हणतो की नाही चमक कधी येते माणसाला, माणूस आतून खुश असेल आणि खाऊन पिऊन सुखी असेल तर चेहऱ्यावर काय येते? चमक येते. तसंच फळावर चमक कधी येते? जेव्हा ते खाऊन पिऊन सुखी असतं हो तेव्हा. बिलकुल सर. ते बी केमिकलवर कधीच चमक येत नाही. बिलकुल सर. आता गन पावडर लावून आणि का हो मॅडम तुम्हाला तर माहिती आहे? माहिती. पावडर लावून आणि हे मेकअप करून कोणी सुंदर दिसतो का? नाही. ते सौंदर्य काही मिनिटांमध्ये खाली येतं का नाही? नॅचरल टिकतं. नॅचरली जे आहे ते सौंदर्य कधीच जात नाही. उलट पाऊस आल्यावर ते चमकत आणखी. बरोबर आहे की नाही? हो जेवढी स्त्री एखादी कष्ट करताना जेवढी सुंदर दिसते ना हो. तेवढी मेकअप करून नाही दिसत. बिलकुल सर. बरोबर आहे की हो. नाही? म्हणजे तसंच पुरुषाचं पण आहे. पुरुष जो कष्ट करून घाम काढून त्याचे सुंदर दिसतो तेवढा तो असं हे करून नाही दिसत. बिलकुल आणि की सेफ राहून एसी मध्ये. हो मग हे जे सौंदर्य आहे, हे आपण दगडातलं सौंदर्य म्हणतो, हो काळ्या पाषाणातलं हो ते सौंदर्य. जसं काळ्या पाषाणातलं पाणी गोड लागत ना हो तशी याची टेस्ट तुम्हाला सोन्यासारखी लागत असते. हो सर. हा एकदम चविष्ट सर. हा, हो. मोडा ना. म्हणजे तुम्ही आता ह्याला बघा बिलकुल सर. तोडल्या सुगंध आला. हो मला नाही वाटत ही अशी काकडी आहे ना की कुठे खालच्या भागात पिकू शकते. ठीक आहे, एक ऍडव्हान्टेज आहे, इथं पिकतेच कशी हा पहिला प्रश्न. आणि पिकली तर मग ती कशी पिकू शकते मला सांगा. याच्यामध्ये कुठे बघा ना गॅप आहे का? नाही सर. दुसरी गोष्ट, पाणी आहे का? बिलकुल नाही सर. बिलकुल. बिलकुल पाणी नाही. आणि सॉफ्ट किती सर? हो डायरेक्ट आपण त्याला कसं म्हणतो एखाद्या पेड्यासारखी खाऊन बघ ना. हो एकदम चविष्ट आहे सर. तुम्ही खाल्ली? हो खाली आम्ही दररोज खातो. कालपासून आम्ही काकड्याच खातो सर. खूप. दररोज खातो. किती काळे खाल्ले? 20 काकड्या खाल्ल्या असतील सर मी कालपासून. काय बात करता? हो बिलकुल सर. अहो, बळच कोणी खात नाही. नाही 20 खाल्ल्या सर मी हा, कालपासून. किती सुंदर त्याची टेस्ट, गोडी किती, सॉफ्ट किती आहे. सॉफ्ट एकदम. आता काकडी जर खाली गेलं तर अशी कडक लागते आतून. हो आतली जी गाल आहे आपल्या गालांना आतून टोचती. हो बरोबर आहे की नाही? हो मग ही काकडी तुमची खरं तर 5 स्टार हॉटेल मधली काकडी. बिलकुल सर. 5 स्टार हॉटेल मधला माल आहे हा. एक्झॉटिक माल म्हणतात, एक्झॉटिक. हो तो हाच म्हणजे जो परदेशी माल म्हणता का नाही, हो. हा परदेशी मालाचा हॉटेलमध्ये जाणारा माल आहे. तर तुम्हाला योग्य व्यापारी भेटला नाही हो नाहीतर एक खतरनाक कार्यक्रम आहे हा. तुम्ही काही सर्वे केला असेल ना का बाकीचे माल कसे असतात तुमचे कसे? सर एकदम आपलातून. आता याचं मी सेटिंग पाहिलं याचं. आता काही ठिकाणी मी झाडांचं मोजलं 27 सेट झालेली काकडी आहे सर. हे काय भयानक सर. म्हणजे खाली उचकून पाहिलं तर नुसतं सेटिंग दिसतंय, हो नुसते फुलत दिसतंय. तुमच्या परिसरामध्ये इथे जे आजूबाजूला आहेत ज्यांनी भेट दिला त्यांचं काय प्रतिक्रिया आहे? चांगला आहे प्लॉट. एकच नंबर प्लॉट. हा? हो
म्हणजे तुम्ही जे मनात ठेवलं होतं की आपल्याला काकडी पिकवायची, हो. तेव्हा तुम्ही अशी कल्पना केली होती का? याच्या अगोदर मी आंब्याचा अनुभव घेतला होता सर शेखर सरांकडून. हा, आंबे लावले तू? हो, आंबे कुठे? या डोंगराच्या वरती 8.5 एकर मध्ये आंबे आहे, सर. अजून वरती? हो. तर एकदा वापरल्यानंतर अक्षरशः तोडून आम्ही थकलो आणि 20 झाडं आम्ही सोडून दिली आणि म्हणजे रडकुंडी चालू आम्ही तोडायला, इतके आंबे लागले काढले तिथे. कोणते व्हरायटी? केशर. हा, हो. ही काकडी आहे ना, भात असतो का भात आपला, हो. त्या भातासारखी लागते. आपला इंद्रायणी हो. किंवा आपला दुसरा काळ भात वगैरे असतो ना, हो, आंबे मोर. आंबे मोर वगैरे, तशी लागते खायला. असं वाटते भातामध्ये काकडी मिक्स करून खावायची. हो सर. हा, हो. कोशिंबीर करून. हो, हा, बिलकुल सर. म्हणजे एवढी गुणवत्ता तिची. ठीक आहे, माती तर तिची स्वच्छ आहे, यात शंका नाही, हो. शुद्ध आहे. परंतु त्या मातीमध्ये तुम्ही जे पेरलंय सोनं, हो. त्याची ताकद आहे. आज मुळी पाहिली तुमच्या मागे आपण मगाशी, काय खतरनाक मुळी येते. आणि त्या काकड्या बावरती हो. त्या काकड्या किती मोजावर तुम्ही दिल्या तिथंच 25 काकड्या दिल्याच आहेत. खाली बघा त्या कसं 2 आणि 2. 3 4 5 6 7 खाली पा त्या बाजूला 8 9 10 11 12 13. ते तुमच्या खाली 14, पांढरं 15. पांढरं पा उचका ती हे बघा, खाली कमाल आहे, हो आणि सर. वर मालच माल आहे. खाली पांढऱ्या मुळीची कमाल आहे, याच्यापेक्षा खाली जास्त आहेत, खाली बघ. खालच्या प्लॉट मध्ये. हो सर. पूर्ण अशा लाईनच्या लाईन आहे. हा, हो. तुम्ही काकडी खाल्ली पाहिजे. का घेऊन जा. एकदम सॉफ्ट आहे. बर, कुरकुरीत सगळ्यात मेन कुरकुरीत लागते आणि सॉफ्ट एकदम. चवीला कशी? चवीला पण एकदम मस्त आहे. म्हणजे जे आपण घरी खातो ना केमिकल वालीच आपण बाजारातून घेऊन येतो, पण ते केमिकलचं कसं एकदम कडक लागते आणि कडू लागते. मेन म्हणजे काय काय कडू राहते, त्याची जे आवरण असतं ना ते कडू राहते. ह्याचं कडू नाही आहे सर, एकदम सॉफ्ट आहे. हा ना, कडू नाही, तेच चुकलं जरा. एवढं गोड नव्हतं, नसायला पाहिजे होतं. नाही हा? गोड पाहिजे सर, तेव्हा. कोशिंबीरला एक नंबर आहे. हा सर. कोशिंबीर जर करायची असेल ना, हो. एक नंबर काकडी आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही जे माल पिकवताय खरंच सोनं आहे. बरोबर आहे ना? तू ही अशी पानं पाहिली होती कधी अशी भोपळ्याची पानं? हे काय हे? हे पान आहे का काय आहे? का सपान आहे? हा? हे शेतकऱ्याचं सपान राहतं असं. कारण जेवढं मोठं पान तेवढं मोठं फळ. म्हणजे फळाची जी गुणवत्ता आहे ती सगळी पानावर अवलंबून आहे. आणि ही असं नाही का हे पिवळं आहे किंवा काय असं हिरवेपणा कमी आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे की नाही? हो. म्हणजे पान बघितल्यावर तुम्हाला असं काही चमत्कार नाही वाटत का? नाही, एकच नंबर सर. हा, एकच नंबर सर. आता तुम्ही जर असं तुमचे जर हात धरले दोन्ही असं उलट करा, असे जर हात धरले तर काय वाटतं तुम्हाला? बघा बरं केवढं आहे. मोठे सर. मोठे सर, एकदम मोठा. पानाचा आकार जो आहे तो सांगतोय का ह्या जमिनीमध्ये तुम्ही ताकद किती निर्माण केली. हो सर. नाही तर त्या जमिनीमध्ये जी ताकद आहे ती ताकद, ओरिजिनल ताकद गवत निर्माण करण्याची. हो. पण तुम्ही तिथं हे पीक पिकवले, जमवले, ते हे थोडंसं नवल जे तुम्हाला नाही वाटत घ्यायचं? बिलकुल वाटतं ना सर, एकदम अप्रतिम. म्हणजे माझा विश्वासच नाही बसला सर, इतकी काकडी कशी काय आली. काल मला वाटलं 4-5 आम्ही 5-6 बायल्या म्हटलं 20 बॅग निघतील. बरं. ते तो हा प्लॉटच कम्प्लीट नाही झाला सर. जवळजवळ कालच 80 बॅग निघाल्या याच्यामध्ये, या प्लॉटमध्ये. आणि हा प्लॉटच तोडून नाही झाला. बरं. 20-20 किलोच्या 80 बॅग काल निघाल्या सर. बरं. म्हणजे टोटल तुमचे किती बागा निघाले म्हणे सगळ्या आता? आता जवळजवळ आज पण जवळजवळ 84 बॅग निघाले सर. कुठे? इथं या 3 याच्यामध्ये. हो. आणि काल किती निघाल्या? काल 80 बॅग. 80 निघाले. हो. ओके. म्हणजे जवळजवळ 160च्या आसपास. हो. बरोबर. तुम्ही मगाशी 164च्या आसपास. बरोबर. म्हणजे तो 16-32 तुम्ही मगाशी सांगितलं. हो. तर थोडक्यात आता ही काकडीचं असं आहे की 5-5, 6-6 महिने चालते शेडनेटमध्ये. हो. हे तोडे तुम्हाला 5-6 महिने चालणार कसं म्हणाल तुम्ही? करू ना सर, करू ना. टेक्नॉलॉजी असल्यामुळे काय अडचण नाही सर. करू मॅनेज सर. आहे की नाही? हो. म्हणजे ते देव याला द्यायला लागला तर ते आपल्याच्याने ते म्हणजे पुरत नाही एवढं. त्याचं कसं घ्यायचं ते घ्यायला आपल्याकडं नाही ना, पदर नाही तेवढा. हो. एवढं देव देतो. थोडक्यात या प्रकृतीमध्ये किती ताकद आहे. हो. हा. फक्त ती प्रकृतीची ताकद आम्ही संपवली रसायनं वापरून.
हो सर. नाहीतर आम्ही जर रसायन नसते वापरले, प्रकृतीला प्रकृतीची ताकद दिली असती, तर जसा चमत्कार तुमच्याकडे घडलाय तसं प्रत्येकाच्या घरी घडू शकतो. पंधरा वर्ष झाली युरियाचा एक दाणाही मी विकत घेतलेला नाही. 15 वर्ष. तुमची ही जमीन किती आहे सगळी? ही 13 एकर आहे सर. 13 एकर आहे. हो. मग ह्या 13 एकर मी पूर्वी काय करायची तुम्ही? हे गवत असायचं सर इथं. सोयाबीनच. सोयाबीन आणि सोयाबीन करायची हो. तुम्ही? म्हणजे शेती होती पहिली? हो व्हायची, पण असं युरियाचं आणि खत कोणतंच मग खत तुम्ही नाही. जसं येईल तसं बस पेरून ये. द्यायचं. हो आम्ही काहीच वापरत नाही, युरिया म्हणजे नाहीच. बघा 15 वर्ष झाली वापर. तुम्हाला माहिती? हो कधीच नाही युरिया. तुम्हाला युरिया माहिती? माहित आहे. अरे वा, 15 वर्ष वापरलेलाच नाही सर. मला वाटलं तुम्हाला फक्त साखर आणि चहा पावडर आणि ते घरातच माहिती आहे सगळं. हा, युरिया तुम्हाला माहिती? मी तुम्हाला पण शेतीची आवड आहे. सर लावली. आम्ही 7:30 ला कधी इथं असतो सर प्लॉटला. आम्ही रात्री तुम्ही पण? हो 7 वाजेपर्यंत असतो. हे माणसाला येड लागलं तुम्ही लावून घेतलं का? हा? हे पीक पाहून काय वाटतं तुम्हाला? आनंद वाटतो सर. हा? छान वाटतं. हा ना, तुम्ही एवढ्या निसर्गरम्य परिसरामध्ये आणि असं नाही ना का इथं पाणी खूप आहे ना पाऊस? हो हो. हा, हवा आणि पाऊस खूप असतो. म्हणजे तुम्ही पाहिले मगाशी तुमची पिकअप तिला अटकली, हो वरती येईना, हो बरोबर आहे ना? हो गाड्या बी तिकडे अटकल्या सगळ्या. म्हणजे सारखं पाऊस पडतोय डोंगराच्या कडेला आणि ते अकोले तालुक्यात आहे. हो हो एकदम पावसाचं खेळ. बरोबर आहे ना? हो हा मुळा खोरा आहे. म्हणजे या मुळ्या खोऱ्यामध्ये मुळा धरण भरतं, एवढं मोठं पाऊस या भागात होतो. हो मग हे पाऊस सतत चालू आहे, त्या सतत पावसामध्ये तुम्हाला असं कधी वाटलं नाही का याला डाऊनी? पण डाऊनीचा लय मोठा धोका असतो याला पावसाळ्यामध्ये. असतो ना सर. खालून पानं पिवळे पडता आणि डायरेक्ट पानं जळून जाता, हो असतो. बरोबर आहे ना? हो. लोक पारचे पानं छाटू छाटू थकून जातात. हो सर. पण पहिला तोडा होईपर्यंत जाम होतात. खालचे पानं तुमचे अजून तसेच दिसतात, आहे तसेच. हो सर. मग हे किती मोठी गोष्ट. रोग राहिला तुम्हाला म्हणजे कीड असं काहीच त्रास नाही? काहीच नाही फक्त आजपर्यंत 3 तर स्प्रे झाले सर फक्त आजपर्यंत. ते बी स्प्रे कसे झाले? आपले झाले आपलेच. म्हणजे क्रॉप चार्जरचे, फूड चार्जरचे असे झाले. नॉर्मल एकदम. मग मला सांगा, कुठला रोग नाही, राग नाही, हे आलेले बाहेरची मंडळी यांना विचारा ना, तुमच्याकडे रोग येतात का? हो येतं. अच्छा, लालकोळी, लालकोळी गोरी, आहे, गुरी आहे, करपा, करपा आहे, बुरशी, हे सगळं असतंच. हा. मग इथं का नाही? म्हणजे त्यांना पत्ता माहित नाही गेलं. माहिती आहे ना, त्यांचं लक्ष जास्त आहे ना. सकाळी 7 वाजेपासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत राहत येते. म्हणजे यांचं लक्ष असल्यामुळे येत नाही. असंच म्हणायचं मग. तुम्हाला असं नाही वाटत का त्यांनी काय केलं असं का त्याच्यामुळे ते आलं नाही इथे? आता आम्ही पहिल्यांदाच आलो केमिकल बी फवारत नाही ते म्हणता. हा? ते म्हणता केमिकल फवारत नाही, बरोबर आहे ना? नाही पवार. तुम्हाला हे चकित नाही वाटत का बा केमिकल न फवारता अशी कुठं काकडे येऊ शकतो? कीटकनाशकाचा वापर नाही, बुरशीनाशकाचा वापर नाही असं ते म्हणतात. हो त्यांचा विश्वास ठेवू आपण, आहे की नाही? तो विश्वास का ठेवायचा? कारण ह्या पानांवर कुठले डागत नाही केमिकलचे, हे स्वच्छ नाही एकदम. मग ते त्याच्यावरती कुठला खाली तुम्हाला कुठं दिसत नाही. आणि मायक्रोरायझा एवढा जिवंत आहे म्हटलं 100% केमिकल वापरलेलं नाही. त्याने जर तुम्ही केमिकल वापरलं तर मायक्रोरायझा जिवंत राहू शकत नाही. हे खाली जे पांढरं दिसेल तुम्हाला, तर काय वाटतं एखादी प्लॉट बघून चांगलं वाटतं. हा असं पीक पिकू शकतं असं विश्वास होता याच्यावर? नाही. या भागात इथं हा, इथं पहिल्यांदा पाणीच नाही पिकलं. सर मुळात. हा? इथं पाणीच नाही. आता हे पावसाळ्यात असतं पाणी, हा 4 महिने पाणी असतं. इथं प्यायला पाणी नाही राहत. प्यायला पाणी राहत. ह्या जमिनीमध्ये असं काही पिकाला अशी कल्पना केली का तुम्ही? नाही ना, नाही. हा? नाही ना. इथं सोयाबीन कसं येत होतं? सोयाबीन आता तुम्हीच बघा आता बाजूचे. आता आहे का? आहे ना. आहे. सोयाबीन. म्हणजे नावाला करायचं बा फक्त. हो हा? हो नाही येतच नाही. सोयाबीन- 4 महिने पाऊसच राहत नाही. हा? पाऊस फक्त म्हणजे- पावसाळ्याचं पीक आहे. तसं नाही, पावसाळ्यापुरतच पाणी राहतं आणि त्याच्यामध्ये जमिनीत कस नाही. अशा जमिनीमध्ये पॉली हाऊस उभे करणे, त्याच्यामध्ये असं पीक उभं करणे, मी म्हणतो हे ते बी तुम्ही शेतकरी नाही ना? हा? का हो? तुमची नोकरी म्हणजे साधी किती व्याप असतो त्याला मला माहिती ना. हो चांगलं. हो एवढ्या व्यापाची नोकरी असून तुमचं हे सगळं जे करणं आहे हे सगळं तोंडामध्ये बोट घालायला लावणार आहे. बाकी त्यांच्या प्रतिक्रिया येत नाही का तुमच्या मित्रांच्या? येतात सर येतात. भरपूर काय येतात. येतात भेटायला बघायला. येतात. प्रत्येक जण म्हणतो आम्हाला यायचंय म्हणजे बघून बघण्यासाठी. जातात. हा? कृषी अधिकारी पण पाहून गेले इथून. काय बात म्हणे करता? एकदम एकच नंबर प्लॉट. हा, हो बरं. तुम्ही जर म्हणले केमिकल नाही फवारेल तर मग त्यांना आश्रय नाही वाटत? नाही त्यांना माहिती आहे, मी सगळं सॉइल चार्जरच वापरतोय. बरं. त्या मॅडम पण हेच वापरतात. कृषी सहाय्यक आहेत त्या हा आणि कृषी अधिकारी ते पण सॉइल चार्जरच खत वापरतात. हा, हो तेच प्रॉडक्ट वापरतात. कुठलं? संगमनेरचे आहे. त्यांचं पण आहे? हो ते शेती. पण ते पण असंच वापरतात. अच्छा. तुम्हाला काय वाटतं बा, हे आपण जे शाळेमध्ये शिकलो रसायन, NPK, युरिया, DAP हे सगळं आपण शिकलो हो का हे खतं द्यायला पाहिजे हो जे शिकवलं जातं BSc ॲग्री मध्ये, हो आणि आज तुम्ही जे अनुभव घेताय हो फार विरोधात. डिफरन्स फार डिफरन्स
आता तुम्ही आणीवारी पीक पाणी लावतो लोकांची, हो बरोबर आहे ना? हो आता तुम्ही पिकांची अवस्था पाहता फार भयानक. कोथरूड मध्ये. तुम्ही हो. कुठे ड्युटी आता? मी आता आश्वीला असतो सर. आश्विला आहे. हो आता तिकडे बी परिस्थिती पहा, हो. काय परिस्थिती ऊसाची. ऊस सर 32 आणि 35 टनावर आले ॲव्हरेज. 100 टन ऊस निघायला पाहिजे, तो किती आला? एकरी 32 ते 35 टन निघतोय सर आज. आणि खर्च किती आहे? खर्च भयानक आहे, वर्षभर सांभाळायची पीक. आणि 35 36 38 फार लक्ष दिलं 40 टन बरोबर. 42च्या पुढे जात नाही. मग मला सांगा, एवढी भयानक परिस्थिती. आता खाली पाहिलं आपण की हे कोथरूडमध्ये टोमॅटोचं पीक पहिलं खूप असायचं, हो आता टोमॅटोच्या पिकाची काय परिस्थिती? हे रासायनिक मुळे सर एकदम छोटे झाले. नॅनो हो टेक्नॉलॉजी, त्याच्यावर जायचं नाही. हो रासायनिक मुळे प्रॉब्लेम झाला. बरोबर हो. आहे. मग लोक सुधारते काय नाही हो, त्यांना कळतंय अरे कोथरूडमध्ये तुमचं आहे टेक्नॉलॉजी ही, तर त्यांना का नाही होऊन तुम्हाला कळलं, त्यांना का नाही कळत? नाही काय होतं सर, त्यांना आता सुरुवातीला 1 वर्ष त्याचा केमिकलचा घेतात ते फायदा, त्याच्यानंतर ती जमीन निकस होऊन जाते आणि उत्पन्नच घेणं मुश्किल होऊन जातं. तुमच्या इथं रस्त्याने पाहिलं आता आम्ही, तर ते शेतकरी पण पाहत होते आमच्याकडं, इथं वरती खाली इथं हो टोमॅटोचा प्लॉट पूर्ण जळून गेलेला आहे, हो ते विहिरीजवळ हो आहे ना. हो हो तर तो काय बोलतो शेतकरी, काय म्हणजे त्या तरी फवारी मार चालून तरी हे चालू, काय मला कळतच नाहीये. 10 वेळा तेच फवारी मारून झाले, हो रोग कंट्रोल होत नाही, तरी पण तेच फवारी मारता. रस्ता का नाही बदलत? तुम्ही म्हणता आम्ही आंबे तोडू तोडू थकलो, हो. का हो? त्याच्याच शेजारी तो मुलगा आहे, त्याच शेजारीचा आंबी मागच्या वर्षी. यांचा परिचय काय? हे शेजारी आहे. शेजारी कुठे आहे? इथं गोडेवाडी गोडेवाडी. गोडेवाडी वरती आंब्याचे प्लॉट शेजारी. हो शेजारी घरी त्याच. काय अनुभव आहे सरांचा आंब्याचा? आंबे लय भरपूर येतात हा म्हणजे कायम येत आहे का या वर्षी वापरल्या? तुम्ही कधी नाही, वापरता? मी जवळजवळ 4 वर्षापासून. काय बात करता? हो. म्हणजे सॉइल चार्जर पासून वापरता? हो हा, 4 शॉप होतं ना. नाही वैदिकच्या अगोदर फक्त सॉईलच्या सॉइल चार्जर आणि कृषी अमृत वापरायचं. हो आता वैदिक पण वापर. वैदिक पण. काय वाटतंय? चांगलं वाटतं. बाकी शेजारच्या पाजारच्या आंबे बघितले ना, हा बार येतच नाही, जळून जाते ते. ते बाकीचे जे पण आहे, हा बाकीचे आहे ना, हा म्हणजे गावठी आंबे सुद्धा येत नाही येत नाही. आणि यांची केशर येतात. हा केशर येतात. मग तो विशेष गोष्ट आहे का? हो आणि चविष्ट सर इतकं चविष्ट चांगले एकदम मस्त. हा किती आंबे झाले? आंब्याची जवळजवळ 750 झाले सर. 731 झाले. लय झाले ना? हो किती वर्षात झाले ते? ते जवळजवळ एका वेळेस नाही लावली सर, टप्प्याटप्प्याने लावले. टप्प्याटप्प्याने 100 एक सरासरी तरी 5-6-7 वर्षाची झाली. म्हणजे 6 ते 7 वर्षाचे. हो ओके. हे जे पीक यांनी केलंय समजा, त्यांना जो नाद लागला वैदिकचा, तर ते पीक पाहिल्यावर तुला काय वाटतं? तू शेती करतो, महाराष्ट्र शासन म्हटलं तू कुठे नोकरीला आहे? नाही, नाही नाही. तयारी करतो सर. मी पोलीस भरती तयार करतो. अच्छा, शेतीमध्ये एवढं चांगलं ताकद असताना तुम्ही पोलीस का व्हायचे? मला हेच कळत नाही. का हो? साहेब तुम्ही तलाठी आहे ऑलरेडी, एवढी नोकरी आहे, एवढं चांगलं आहे, तरी ती शेतीत पोळ राहिली. आवड आहे. हा पाणी आहे ना सर. तुम्हाला एक माहिती आहे का की पाणी ही समस्या नाही, पिकण्याची गॅरंटी नाही ही समस्या आहे. पाण्याची प्रश्न नाही, सांगतो तुम्हाला, पाणी जो आहे पाणी उपलब्ध करता येऊ शकतं. कसं काय? तुम्ही तळ करू शकता, बरोबर की नाही? तुमच्या पावसाळ्यातलं तुम्ही म्हणता पावसाळ्यात भरपूर पाणी आहे, ते साठवू शकता, त्याला पर्याय. परंतु जर ते पाणी ठेवणे तेवढ्या खर्चाचं जर भागत नसेल तर कोण करील? बरोबर आहे की नाही? केमिकलवर आज पिकाची गॅरंटी आहे का? म्हणून ती तुम्ही करत नाही, हा मुद्दा आहे. आला लक्षामध्ये? तर तुम्ही जर शेतीमध्ये असं शेती जर पिकायला लागली तर तुम्हाला नोकऱ्या करायची काहीच गरज नाही. कारण मी माझ्या डोळ्याने बघतो, असं जर पीक पिकलं असेल तर लाखो रुपये माणसं कमवतात. बिलकुल सर. बरोबर की नाही? हो. माझ्या माहितीमध्ये 1 एकरमध्ये काही नाही, तर समजा ते म्हणले आमच्याकडे तोडायला माणूस नाही, तुमच्यासारख्या ते आंब्याची जबाबदारी घेतली, ती देणार नाही का? बिलकुल सर. हा हो देतो. पण ते कसं राहतं माहिती का, की आपल्याला बी तेवढी कष्ट करण्याची तयारी पाहिजे. ते आंबे तुम्हाला लखपती बनवतील, त्यांना बी बनवतील आणि तुम्हालाही बनवतील. हे मला सांगायचं का पोलीस होऊ नका असं नाही, हो, परंतु शेतीला का टाळीतो? शेतीला महत्व दे, शेती करता करता पोलीस हो, पोलीस झाल्यावर बी शेती कर, हे माझं मत आहे. कळलं का तुम्हाला सर? बरोबर आहे की हो नाही? बिलकुल बिलकुल. असे तरुण पिढ्यांना मला सांगा सर, तुमचं वय किती आहे? आता माझं 55 आहे सर. 55 वयामध्ये सर असं चमत्कार करू शकता, तुमचं तर आयुष्य सुरुवाती का हो मॅडम? बरोबर आहे. हा तुमचा सरांचा उत्साह पाहून ते 55 वयाची वाटत नाही मला. हा 25 वर्षात तरुणाला लाजवतील अशी गंमत आहे. हा एवढी एनर्जी आणता कुठून तुम्ही? हा आर्मीत होतो सर अगोदर, ते एनर्जी आहेच. काय बात करता? हो सर. किती दिवस 17 वर्ष. तिकून येऊन मग इकडं हो तलाठी झाले? हो डबल इनिंग आहे सर. डबल इनिंग. अरे आणि बाप. हे मुलं सगळे मदत करतात याला सांगितल्यानंतर.
पूर्वीच्या शेतीमध्ये आता शेतीत काय बदल झाला? एससीटी आहे वैदिक आल्यापासून. सोपं आहे सर, फार म्हणजे फवारण्या कमी आहे, हा. नाही तर प्लॉटच टिकू शकला नसतं सर, कारण माझ्या फवारण्या तुम्हाला शेतीमध्ये चांगला अनुभव आहे, हो बिलकुल सर. आवड असल्या. हो, बाकीचे प्लॉट पण बघतो मी SST. हे नाद कधीपासून आहे? साधारणपणे 4 वर्ष 4-5 5 वर्षापासून. वर्ष 4.5 वर्ष. हो, नाही त्याच्या अगोदर. अहो, म्हणजे फौजी माणूस आणि त्यात तलाठी, हे दोन ॲटिट्यूड आणि दोन गोष्टी याला दोन्ही असून शेती म्हणजे थोडंसं आपल्यातून कार्यक्रम हा हो थोडंसं हे म्हणजे न पटण्यासारखी गोष्ट आहे, कोणालाही पटणार नाही की तुम्हाला शेतीची एवढी आवड आहे पहिल्यापासून, ती जपली तुम्ही. हो सर, म्हणजे सगळा व्याप सांभाळून ते पण करतो मी सर. करता. आणि ते नोकरी इथं नाही आहे तुमची, नाही सर, नोकरी कुठे आहे? ताजवेला. इथून किती किलोमीटर येते? जवळजवळ 50-55 किलोमीटर. हे तुम्ही प्रेम असल्याशिवाय नाही करू शकत. हो सर. तेव्हा प्रेम असतं ना माणसं शेतीवर, तेव्हा आणि हे प्रेमाचाच परिणाम आहे. नाही तुम्ही केमिकलमध्ये गेले असते. हो काय वाटतं? हां असं आहे. म्हणजे जर मेहनत करायची गोष्ट आली तर आई कधी मागं पुढे नाही पाहत. समजा तुम्हाला माहिती आहे पोळ्या जर करायच्या असतील तर आई किती मेहनत घेते प्रचंड पोळ्या करायसाठी. परंतु तेच तुम्ही बघा आजची पिढी बघा, आजची पिढी मिक्सरमध्ये घालील लगेच खाऊ घालील, पाट्यावर नाही वाटणार. नाही. पण आई जर असेल ती पाट्यावर वाटेल. लक्षात घ्या. तसं आहे तुमचं. तुम्ही आईच्या मायाने हे पिकं करता. तुम्हाला ताकद मिळाली. तुम्ही पुढचं नियोजन काय वाटतं, काय दिसतं तुम्हाला इकडं? तरी याच्या बस SST आणि शिलाजीत ट्रीटमेंटनुसार चालल्यानंतर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तुम्हाला पूर्ण खात्री? हो बिलकुल खात्री. मागे पिकं घेतली त्याच्यात फवारी मारून मारून मी थकलो पाहिजे अक्षर ते केमिकलमध्ये? हो, ती हेच मुलं 3 दिवसाला फवारी मारली का त्याला किडी यायची. सिमला मिरची होती त्याच्यात असं सांगितलं मला की ती केमिकल शिवाय येऊ शकत नाही. खालच्या प्लॉटला अक्षरशः आळी यायची, त्याच्यातून ती खाऊन घ्यायची आणि 3 दिवसाला फवारी असायची त्याची. तरी आळी यायची? हो. म्हणजे तुम्ही सगळे प्रयोग करून झाले तुमचे? हो झाले सर सगळे. केमिकल करून झाले? हो. अच्छा. केमिकलचं पण अनुभव घेतला सर. आपण जसं म्हणतो काशी करून झाली. हो नाही, केमिकल म्हणजे सर ते प्रोडक्ट वापरले परंतु त्याच्यातून आळी यायची तर अनुभव कमी होता मला. रात्रीतून येऊन ते रोप खाऊन घ्यायची. बापरे. हो. इथं का नाही रोप खाला आज? नाही सर, इथं खाल्लंच नाही सर. हा नाही खाल्लं. तिला माहिती आहे? हो. हे एकही आळी दिसत नाही इथं. हा? एकही आळी दिसत बेसल मध्येच काय भरलं तुम्हाला सर. पोरांना कौतुक नाही वाटत का रे हे सगळं? हे याच्यामध्ये काहीच आळवी नाही, काहीच नाही, कीड नाही, असं काय जादू आहे यांच्याकडे? बेसल मध्ये सर पेस्ट किनर सगळं भरलो ना आपण ते काही हा पण problem ठीक आहे ना, या जगाकडे काय ते नॉलेज नाही आहे का? समजा हे आरोटे हे कुठं काही गुहेत जाऊन लपून बसतंय का? हे भेटती नाही, तुम्हालाच भेटली. नाही. येतात ना सर, त्यांच्या 3 विजिट झाले सर. बरोबर आहे की नाही? हो. नाही, बाकीच्यांना काय मिळत नाही जे आळीने त्रस्त झाले ते. आज टोमॅटो संपलेलं. सर काय सांगा सगळ्या शेतकऱ्यांना तुम्ही? प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरून बघायला पाहिजे आणि स्वतः अनुभव घ्यायला पाहिजे. आज तुम्ही एवढ्या दुर्गम भागामध्ये ट्रायबल एरिया म्हणतात त्याला, म्हणजे इकडच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना इथं विशेष भत्ता मिळतो सर. हो विशेष एक बरोबर. वेतन. हो पुढचं. त्याला ट्रायबल अलाउन्स हो. म्हणतात. एक वेतन वाढ मिळते. हो. का बरं? तर कारण हा सगळा दूरस्थ भाग आहे, दुर्गम भाग आहे. दुर्गम भाग या भागामध्ये गमन करणं म्हणजे सोपं नाही, प्रवास करणं इकडं. फार अवघड आहे सर. बरोबर आहे. एकच गाडीचा रस्ता असतो हो. आणि तोही अतिशय खर्चाळ असतो, वळणाचा. हो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही इकडे राहता, इकडे तुम्ही हे शेडनेट उभं केलं, हेच मोठं. जिथं गाडी लवकर पोहोचू शकत नाही अशा ठिकाणी तुम्ही सगळं उभं केलंय. हो. म्हणजे मला तर मी तर म्हटलं हे कुठे घेऊन चालले? हा सांगत्या कुतूळ चालले कुठं, यांचं तुळकुळ पण चालले. हा म्हणजे कुतूळपासून आपण किती किलोमीटर राहू शकतो? साधारणपणे 3.5 किलोमीटर. बरोबर आहे. हो. आणि डोंगरावर आलो हो. उंच. तर 3.5-4. हे एक असंभव गोष्ट तुम्ही संभव केली, आम्हाला खूप आनंद वाटला सर. आणि हे अशक्य पानं पाहिल्यावर मला हे शंकाच येते काय बघा. हे हात माझा केवढा आहे माझ्या? 1 2 3 4 5 5 हात बसले. बरोबर आहे. एवढं मोठं पान आहे. म्हणजे एकंदरीत तुमच्या जर काकडीचं जर वर्णन करायचं म्हटलं तर अचंबित गोष्ट आहे सगळी, अलौकिक. हो सर. काय वाटते? बरोबर आहे की नाही? तुम्ही काय सांगाल ते सगळ्या शेतकऱ्यांना? त्यांनी पण असंच वापरायला पाहिजे सर. हा वापरायला पाहिजे. हो. ते वापरत नाही ना? नाही वापरत. का हो भाताला वापरा. हा म्हणजे तुमचं पण असं सोनं पिकावं. हा एकदा तुमचा नंबर सांगा, तुम्हाला वेळ मिळेल का बोलायला? हो बिलकुल सर. सांगा. 97 63 000 462. आणि काकडीसाठी सुद्धा व्यापाऱ्यांनी 5 स्टारमध्ये जे लोक काम करतात, म्हणजे ज्यांचे वेंडर्स असतात, ज्यांना मॉल्समध्ये विकायचं असतं
की जे मॉल्सवाले लोक आहेत ते सगळेजण कॉन्टॅक्ट करतात साहेबांना, कारण जे व्यापारी लोक आहेत त्यांनी तर मी म्हणतो अवश्य कॉन्टॅक्ट करावा, कारण मी स्वतःसुद्धा एवढा फिरलोय, पण एवढी सुंदर टेस्ट काकडीची, आहा. म्हणजे तुम्ही ह्या काकडीचे विविध पदार्थ करणार, तुम्ही काही पण करायचं सुंदरच होणार. कोशिंबीर करा, सलाडमध्ये द्या, तुम्ही याच्या आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे काही जे म्हणजे ज्युसेस असतात ते करा. अतिशय सुंदर, ज्युसी, मऊ, सॉफ्ट आणि सगळ्यात म्हणजे कुरकुरीत आणि टेस्टला एकदम गोड. काकडी तर काही का असतात, पण यांची काकडी जरा वेगळीच आहे. तसं शेती तर भरपूर आहे, यांची शेती जरा वेगळीच आहे. अशी शेती सगळ्यांनी पिकवा हां, आणि सगळ्यांना अमृत खाऊ घाला. आपली काकडी खाता खाता मला एक वाक्य सुचलं सर. खाए जाओ काकडी के गुण गाये जाओ. लष्ट पाहिजे बाबा, हे बा लष्ट पाहिजे, हे बा एवढ्या पावसात खतरनाक एकदम हा खतरनाक. ते काल सर माहित नव्हतं, आम्ही धुत होतो काकडी, ते नेणारे म्हणजे नाही धुवू नका. अरे तुम्ही देऊ नका. नाही, माहित नव्हतं. Chemical नाही धुत होते ते नाही म्हणे, धुवायची नाही अशीच द्या म्हणे. हो काय लष्टर आहे, याला लष्टर म्हणतात ते. हो. मला ना हा? कोणता खेपलं बा ते पण ना 2 रुपये वाढून घ्या, पण आम्हाला द्या. हो, तुम्हाला मार्गदर्शन कोण करतो इथे? शेखर सरांचं मार्गदर्शन असतं. अच्छा. आणि नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव शशांक आरोटे, मोबाईल नंबर 96 23 54 35 83. आपली माहिती केंद्र कोतुळ या गावामध्ये आहे. ओके, धन्यवाद, थँक्यू, नमस्कार.